राहाता शहरात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वीरभद्र महाराज मंदिर प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक ध्वजारोहण करण्यात आले. राहाता नगर परिषद तसेच शहरातील नागरिक, शाळकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर श्री स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर श्री विजयराव सदाफळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे साहेब व सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, MSF, सुरक्षा बल जवान, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी शारदा विद्या कन्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर श्री स्वाधीन गाडेकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. NS न्यूज राहाता करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील, सदाफळ, राहाता. राष्ट्रध्वज को सलाम दोगे, सलामी दो. एक साथ दाखिए. बरोबर, अशी विनंती आहे.
चला लवकर. शारदा कन्या विद्यालय. अरे आपल्या राहता शहराचे उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शहरातील सर्व ज्येष्ठ मान्यवर, युवक, युवती, विद्यार्थी, पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय राहतावासियांना सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज देशभर 80वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात, आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जात आहे. आपण बघितलं गेल्या 1-2 दिवसामध्ये हर घर तिरंगा अभियान देशभर देशप्रेमी नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरं केलं. या अभियानांतर्गत आपल्या राहता शहरामध्ये अभूतपूर्व अशी त्या ठिकाणी तिरंगा रॅली निघाली. त्याबद्दल देखील मी आपणा सर्व राहतावासियांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी त्या ठिकाणी आपल्या सुखाचा, संसाराचा, प्रसंगी आपल्या प्राणाचा त्यांनी त्याग दिला. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण या स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र देशामध्ये श्वास घेत आहोत. नगराध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांच्या वतीने त्या स्वातंत्र्य सैनिकांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. देशाला स्वातंत्र्य मिळवणे ही आपल्या पूर्वजांची त्या ठिकाणी जबाबदारी होती, परंतु त्यांनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य टिकवणं आणि त्याचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, संरक्षण असेल, डिजिटल क्षेत्रामध्ये, सर्वच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रगती करत आहे. आणि या देशाच्या प्रगतीचा मोठा वाटा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र उचलताना आपल्याला दिसत आहे. याचा खरोखर आपण सर्वांना अभिमान असला पाहिजे. आणि याच भावनेतून आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहराचा विकास करण्यासाठी मी आणि माझ्या समवेत राहता नगर परिषदेचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. नक्कीच हा विकासाचा प्रवास करत असताना एकटे दुकटे नगर परिषद त्या ठिकाणी काही करू शकत नाही. त्यासाठी प्रशासन, नगरसेवक आणि नागरिक या तिन्ही घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मी आज या पवित्र दिनी
आजच्या या स्वातंत्र्य दिनी राहता शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की यापुढे त्यांनी राहता शहर हे आपले घर समजावे. स्वच्छता केवळ नगर परिषदेची जबाबदारी आहे असे समजू नये. पाण्याची बचत करणं आज आपल्याला क्रमप्राप्त झालेलं आहे. झाडं लावली पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. प्लास्टिकचा होत असलेला अतिरिक्त वापर त्या ठिकाणी आपल्याला टाळावा लागणार आहे. शहराला जर विकासाकडे घेऊन जायचं असेल तर पालिकेचा कर आपल्याला त्या ठिकाणी वेळेवर भरावा लागणार आहे. आज नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघत आहोत की गेल्या 6 महिन्यामध्ये राहता शहरामध्ये त्या ठिकाणी नवीन नुकतंच ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन झालं आणि काम सुरू झालेलं आहे. अद्ययावत असं राहता शहरामध्ये पोलीस स्टेशन त्या ठिकाणी उभं राहताना आपण बघत आहोत. आज आपण जिथे बसलेलो आहेत त्या वीरभद्र प्रांगणाच्या मागच्या बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव असं स्टॅम्प कॉन्क्रीटचं त्या ठिकाणी बाजारतळ आपण लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभं राहत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इरिगेशन बंगल्याचं काम चालू आहे. नगर परिषदेजवळ दुय्यम निबंधक त्या ठिकाणी कार्यालयाचं काम चालू आहे. लवकरच आपल्या राहतातील सांडपाण्याचं नियोजन व्हावं यासाठी जो काही STP प्लांट आहे तो STP प्लांट येत्या 1 महिन्यामध्ये कार्यान्वित होणार आहे. आज आपण बघितलं की आपल्या शहरातील मुलींची महिलांची सुरक्षिततेसाठी आणि राहता शहराला एक चांगली शिस्त त्या ठिकाणी लागावी यासाठी राहता शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र सुरक्षा बल त्या ठिकाणी रुजू झालं आणि अतिशय चांगला त्या ठिकाणी परिणाम आपण सर्व बघत आहोत. आज आपल्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काही संकल्प करू शकतो का? तर नक्कीच आपण संकल्प करू शकतो. मी म्हणेल एक छोटासा संकल्प आपण करूयात. ओला आणि सुका कचरा आपण घरातच वेगळा करून त्या ठिकाणी घंटा गाडीमध्ये देऊयात आणि शहराच्या विकासासाठी हातभार लावूया. आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या समोर आणि आपण सर्व तरुण विद्यार्थ्यांच्या समोर मी आपला सर्वांना आश्वासित करतो की आम्ही सर्व नगरसेवक आपल्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने या राहता शहराला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा मानस करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण सर्व मिळून नक्कीच आपल्या शहराला एक आगळं वेगळं राहता शहर, स्वच्छ आणि सुंदर शहर करूयात एवढा मी मानस या ठिकाणी आपणा सर्वांसमोर व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.